एकदा खाल तर परत परत याल, चवीचं खाणार त्याला आम्ही देणार। ओम श्री गुरु माऊली मसाले। मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा, चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची। आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल, विविध प्रकारच्या शेवया मिळतील, विविध प्रकारच्या रश्श्यांसाठी लागणारे वाटण मिळेल। आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो। विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालयाजवळ, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विटा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत। काजल म्हेत्रे, प्रतिभा चोथे आणि रोहिणी जंगम यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी लढत। विटा नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता अर्ज माघारीची मुदतही संपली, त्यामुळे आता नेमकं चित्र स्पष्ट झालं आहे। अनेकांनी आपले अर्ज माघारी घेतले, त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये दुरंगी, काही प्रभागांमध्ये तिरंगी तर काही प्रभागांमध्ये चौरंगी लढत लागलेली आहे। तर लक्षवेधी ठरलेल्या नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत लागली। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्रतिभा अविनाश चोथे, शिवसेनेकडून काजल संजय म्हेत्रे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रोहिणी दीपक जंगम यांचे अर्ज राहिले। त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार आहे हे स्पष्ट होत आहे। बहुचर्चित देवता अनिल बाबर यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज माघारी घेण्यात आला। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून 1, शिवसेनेकडून 1 व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 1 असे 3 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। तर नगरसेवक पदासाठी भाजपकडून 26, शिवसेनेकडून 26, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 7 तर अपक्ष 10 असे एकूण 69 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत।